आपण शाडूचा मातीचा गणपती. ही शाडूची माती सगळीकडे मिळत नाही आपल्या इथे, काही ठिकाणीच मिळते महाराष्ट्रात, जास्त करून गुजरातमध्ये मिळते. म्हणून या मातीला किंमत आहे, त्यामुळे ती आपल्याला खूप वापरायची नाहीये. आणि परत असं करायचंय बघ, ते हाताने सुद्धा होतं. ज्याचं झालं असेल त्याची खाली ठेवा, तर काय होतं माती लगेच कडक होऊन जाते. मग आपल्याला जर वळवायची असेल तर ती वळणार नाही. ज्याचं झालं असेल त्याची खाली ठेवा. बरोबर, हा खाली ठेव. आता उचल्यावर ठेवताना सुद्धा मध्यभागी ठेवलेला चांगला राहील ना, म्हणजे उचलायला तुम्हाला सोपं पडेल. पाठ दाबल्यावर चालेल. आपल्याला गणपती काही जाड दिसत असतील, गोल दिसत असतील, सरळ दिसत असतील, तर हाताने फक्त थोडंसं पाणी घ्यायचं आणि असं लावायचं. बोटाने नाही सांगितलं ना, बोटाने नाही सांगितलं. पोट सगळ्यांचं लावून झालं. आता आपल्याला छाती बनवायची आहे. छातीसाठी छोटा सिलेंडर केलाय. तो आता परत इथे लावून बघायचा. आपल्या या पोटाच्या बाहेर नाही गेला पाहिजे. जर पोटाच्या बाहेर गेला, आपले शोल्डर आपल्या पोटाच्या बाहेर असतात का? नाही. तर आपलं जास्त मोठं आहे का? पोटापेक्षाही मोठं झालं. पोटापेक्षा मोठं दिसलं पाहिजे ना डोकं. मजा बी येणार, त्या बाप्पा वेगळा झाला पाहिजे. बस झाला, बस झाला. खाली ठेव, तुटणार, खाली ठेव. बाप्पा मागच्या साईडला आहे की नाही, मागच्या साईडून अशी ओढणी आपल्याला ठेवायची आहे. तर मागच्या साईडला अशी पहिल्यांदा चिकटवून घ्यायची आणि मग बाप्पाच्या खांद्यावरून घ्यायची. ही खांद्यावर टाकली आम्ही. बाप्पाचे हात आहेत समोर, तर मी काय करणार आहे, बाप्पाचा हात असा उचलणार आणि इथून अशी मागे टाकणार. ठीक आहे, दोन्ही साईडून सेम करणार. म्हणून मी म्हटलं हात आधी नाही वळवले आपण. हात वळवल्याची त्याची ओढणी टाकता आली गणपतीच्या मागे नाही. पण आपल्याला पुढेच ठेवायचे असेल तरी पण ठेवू शकतो. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बघत असाल. ह्याच्यापेक्षा छोटा असतो, ह्याच्यापेक्षा छोटा असतो. छोटा छोटा करायचा. त्यात कसं